हाणायला पाहिजे चांगलं बामून. अच्छा, कुणाला? परशम आमदारला. हे गाव पाले करणार आहात तुम्ही, आमदारांना काय सांगणार आहे? सर, आमदार तर कुठे असेल पण तुम्ही माझ्या अगोदर येऊन मला मदत केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. नाही, माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही. हो, प्रशांत बंब हरवलेत का या मतळ्याखाली? आपलं आजचं बोल बिंदास बोल करणार आहोत आपण. प्रशांत हरवले का? कुठे हरवले? मुंबईला. प्रशांत बंब यांचा मतदारसंघ आहे. आपण या ठिकाणी बघू शकता टोमॅटोची खूप मोठी बाजारपेठ म्हणून लासूर आहे. आम्ही आमच्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने आंदोलन करू, त्यानंतर आम्ही नेपाळ सारख्या रस्त्यावर उतरू. प्रशांत बंब जसे लक्षवेधी संपली आणि दुसऱ्या दिवसापासून मनपा आयुक्ताचा भ्रष्टाचार देखील संपला. नमस्कार, आपलं बोलबिंदास बोलमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. रामेश्वर शिवाजी दरेकर. आपण आता गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा म्हणून हे गाव आहे, त्या गवळी शिवरा गावामध्ये आलेलो आहोत. अतिवृष्टीनं हाहाकार माजवलेला आहे. या गावामध्ये देखील पाणी बघता माझ्या पाठीमागं पूर्ण पाणीच पाणी आहे. आपण शेतकऱ्याच्या बांधावर देखील जाणार आहोत आणि हा मतदारसंघ जो आहे प्रशांत बंब यांचा मतदारसंघ आहे. प्रशांत बंब हरवलेत का या मतळ्याखाली? आपलं आजचं बोल बिंदास बोल करणार आहोत आपण. प्रशांत बंब हे स्वतःला फार कर्तव्यदक्ष आमदार समजतात, परंतु बोलबिंदास बोलच्या माध्यमातून आपण आमदार प्रशांत बंब यांची पोलखोल करणार आहोत. आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हे महारुद्र मारुती संस्थान आहे, क्षेत्र गवळी शिवरा म्हणून आहे. या गावच्या शेतकऱ्यांचं शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, परंतु शेतकऱ्याच्या बांधावरती प्रशांत बंब यांना यायला वेळ नाही आहे. प्रशांत बंब हरवलेत का या मथळ्याखाली आजचं आपण बोलबिंदास बोल करतोय. प्रशांत बंब कुठे आहेत? कुठे आहेत? ऑफिसला का? कुठे आहेत प्रशांत बंब? सध्या आता हल्ली मुंबईलाच राहते. इकडे मतदार पाहायला वेळ नाही. तर तुम्हाला वेळ नाही. साहेब आता सध्या मुंबईलाच असतंय आमचे. ज्यावेळेस मतदानाचा पिरियड असतो, ज्यावेळेस आपलं प्रचाराची धुरा असते, त्यावेळेस साहेब 5-5 मिनिटाला गावातील लोकप्रतिनिधीच्या संपर्कात असतात. गावातील काय चाललं काय नाही, दुसरा कोणता उमेदवार गावात येऊन गेला का त्याची खडानखडा माहिती साहेब ठेवतात. परंतु साहेबांचं आता लोकांचं जे सामान्य जनता आहे ती फार अतिवृष्टीनं फार होरपाळून निघत आहे. तरी पण साहेबांना इकडं त्यांच्या बांधावर यायला साहेबांना आता वेळ नाही आहे. आमदार हरवले असंच म्हणावं लागेल. आमदार एक तर आमचे हाईटना कमी आहे, तर आमदार आमचे लवकर सापडणं बी मुश्किल आहे आता. म्हणजे घाबरायले वाटते आमदार इथं पावसाच्या याच्यात आलं तर वाहून जाईल, वजन कमी म्हणून. तेच विषय. लोक आता प्रश्न विचारतील आपल्याला, आपण इतके दिवस काय केलं काय नाही. त्यामुळे आमदार आता लोकांसमोर यायला घाबरताय लोक. बरोबर. आमदार हरवले का? कुठे हरवले? मुंबईला हरवलेत का? बरं, शोधण्यासाठी कोण कोण जाणार आहेत तुम्ही? त्यांना शोधण्यासाठी कोण कोण जाणार आहे? भेटत नाही. फोन करायचा ना मग. फोन. आपण आता गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा म्हणून गाव आहे, त्या गवळी शिवरा गावामध्ये आलोत. प्रशांत बंब या आमदारांचा मतदारसंघ आहे आणि मतदारसंघातील शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती पहा. या तळहातावरील फोडागत जपलेलं हे काही जे पीक आहे, जमिनीतस्त झालेलं आहे, ते पीक अक्षरशः पोहणी लागलेलं आहे पाण्यामध्ये. हे शेतकरी बांधव आहेत, त्यांची शेती आहे. अशा पद्धतीनं पूर्ण मका होत्याची नव्हती झालेली आहे. म्हणजे तोंडी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलेला आहे आणि हिरावून घेतलेल्या घासाला पोट भरण्यासाठी जे काही आहे प्रशांत बंब बांधावर येताना आपल्याला दिसत नाही. हे शेतकरी आहेत, त्यांची मका आहे. मकाची परिस्थिती पहा कशी. पूर्ण मका ही भिजलेली आहे. पूर्ण नासाडी पिकांची, तोंडी आलेल्या घासाची पूर्ण इथं नासाडी झालेली आहे. काय वाटतं शेतकरी म्हणून तुम्हाला? काय सरकारला सांगायचं आहे ओला दुष्काळ? आमच्याकडे सरकारनं वाकडी दुर्जा केलेली आहे. सरकारनं गवळी शिवरा कानाडोळा केलेला आहे. कोणी बी सरकार येत नाही, आमदार येत नाही, खासदार येत नाही. सगळ्यांना गवळी शिवरासाठी धुरा बिघडलेली आहे. आता लोक पहा तुम्ही, कोंब सुद्धा फुटता. मकाला तर काहीच चव राहिली नाही. तुम्ही जर अजून बाजूला जर गेले तर त्याच्याकडे कमर इतकं पाणी तुंबलेलं आज बी. शेतकऱ्याची व्यथा अशी आहे का शेतकरी आज त्राय करू आला. रात्र तुमच्या डोक्यावर फार ताण दिसतोय. लईच अडचण आली ना आम्हाला. पाणी बघा तुम्ही. हो ना. खर्च बघा किती खर्च केला होता एकरी? भरपूर खर्च झाला सर. खर्च भरपूर झाला. 60,000 रुपये मक्याचा. 60,000 रुपये मक्याचा खर्च होतो. आता शासन तर 10,000च्या वरती. आता 8-10,000 रुपये देतात, देऊ बी नका म्हणा. काय त्यात काय उरलेलं नाही शेतकऱ्याला. काय आता 3 महिने तर शेती तयार होऊ शकत नाही. आणि त्यावर लोक काय उजून त्यांना 20,000 रुपये खर्च करावं लागेल ती शेती तयार करण्यासाठी. उजून प्रयत्न करा. उजून जर मेघराजा करायला तर उजून शेतकरी तोट्यात जाणार आहे 1 लाखाला. त्या आजीच्या काय व्यथा आहेत आपण जाणून घेऊया. आजी, काय वाटतं तुम्हाला? इकडे पाहा. हे पिकाचे नुकसान झाले काय गरीब काय करणार आम्ही?
आमच्या घरात पाणी चाललं. बर काय करणार? माझं पत्र पहा जाऊन पाणी घरात. घरात पाणी शिरलं, हा. शेतात बी पाणी, घरात बी पाणी. पाणी. आता राहावं कुठं आम्ही? आम्हाला काही मदत करा आमदारना. या आईच्या व्यथा आहेत. अत्यंत भावनिक अशा पद्धतीनं आजीनं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. शेतकऱ्याची नजर पुरणार नाही अशा पद्धतीने ही मका आहे, परंतु पूर्ण मका ही पूर्ण संकटाच्या विळख्यात आहे. अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे. म्हणजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा एकीकडे आपण म्हणतो, परंतु जगाचा पोशिंदा, जगाला जगवणारा शेतकरी आज उपासमारीच्या उंबरठ्यावर येऊन आपल्याला उभा राहिलेला दिसतोय. शेतकऱ्यां आपण गवळी शिवरा या गावामध्ये आहोत. या गावचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट घेत आहे. अतिवृष्टीने काय काय होत्याचं नव्हतं केलंय याचं वास्तव आपण दाखवतोय. आणि हा मतदारसंघ प्रशांत बम यांचा आहे. प्रशांत बम हरवलेत, त्यांचं प्रशासन विभाग देखील हरवलंय. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हे घर होतं आणि अचानक पाऊस अतिवृष्टी झाली आणि अशा पद्धतीने हे घर पडलेलं आहे, पडझड झालेली आहे. आणि इथले स्थानिकच्या गावकऱ्यांनी सांगितलंय ही जी आपल्याला साडी दिसते ही साडी एका भगिनीची आहे आणि त्या ताईला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांच्या घरच्यांनी धाव घेतली आणि त्यांना देखील मार लागलेला आहे घर कोसळल्यामुळे. आपण या ताई आहेत, काय घटना घडली ताई नेमकी? म्हणजे आम्ही हे पाणी तापत होते आणि मी तिथं आंघोळ करायला बसले आणि मग थोडा आवाज झाला त्याचा वाला, पण ते एकदम खाली आलं. त्याला वाढायला मला काही जमानच नाही. मुलगा आला बाहेर पळत आणि मग त्यानं वडलं मुलांना. बर, किती वाजता घटना घडली? ही सकाळी 7:30 हा. म्हणजे तुमचा जीव कोणी वाचवला? मग आमच्या घरच्या आहे घरच्यांनी ना, वाचवला. मुलांना आणि घरच्यांना. बर, इथं कोणी? गरीब लोक मेहनत मजुरी करून पोट भरतो. आता काय करा आम्ही याला? बघता ज्या पद्धतीनं घर पडलं आणि स्वतःच्या अर्धांगिनीला वाचवण्यासाठी ज्या बाबांनी क्षणाचाही जीवाचा विचार न करता धाव घेतली, ज्या खरी सावित्रीला वाचवण्यासाठी तुम्ही धाव घेतली. हो सर. कसा क्षण होता तो? तो अगदी सकाळचा सण खुर्चीवर बसा. नाही, हां. तर वरून भिंत ज्यावेळेस कोसळली त्यावेळेस माझी पत्नी आंघोळ करत होती. आंघोळ करत असताना ती भिंत एकदम फुग्यासाठी फुटल्यानंतर मी तिच्यावर धाव घेतली आणि माझं तर तिला वाचवण्यासाठी माझ्याच पायावर दगड पडला त्या भिंतीचा. खूप लागलंय, पूर्ण रक्त बंबाळ झालंय पाय. बर, काय वाटतंय आता तुम्हाला? आता खूपच त्रास वाटू लागलाय मला. त्रास होतोय? हा. मग चांगल्या दवाखान्यात उपचार करायचे की? आता पैसा नसल्यामुळे मी गावातल्या गावातच थोडा विलास करून घेतला. रक्त थांबवण्यासाठी मी गावामध्ये डॉक्टर होते. आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्या खिशामध्ये जे काही असेल, समजा आपण एक माणुसकी म्हणून आपल्या खिशात जरी नसले तरी आहे, तुम्ही दवाखान्यात पहिले जावा. आपण बोलबिंदास बोलच्या माध्यमातून, आपण एवढे मोठे माणसं नाही, आम्ही एक सामान्य पत्रकार आहोत, परंतु ज्यावेळेस असं दुःखाचा डोंगर एखाद्या गरीबावरती कोसळतो ना, त्यावेळेस माणुसकीचं दर्शन आपण दिलं पाहिजे. आपल्यातली माणुसकी जागृत राहिली पाहिजे. आमच्याकडे जास्त नाही आहे तुमच्याकडे देण्यासाठी, सध्या 1,500 रुपये, डोळ्यात पाणी आहे तुमच्या, दवाखाना करा, आम्ही सोबत आहोत, काळजी करू नका. रडण्याचं घाबरण्याचं काही काम नाही आहे, कारण की आज ही माणुसकी जिवंत आहे. मी नंबर देईलच तुमच्या गावकऱ्यांना. आणि या गावातील नागरिकांना एक आव्हान आहे, माणुसकी जिवंत आहे, आपणही जिवंत आहोत. कुणी जर संकटाच्या विळख्यात जर असेल ते या गावातील दानशूरांनी आणि पैशावाल्यांनी समोर येऊन मदत करण्याची खूप गरज आहे. आम्ही जास्त मोठी मदत नाही केली, 1,500 रुपयाची मदत केली आहे. आम्ही या काकांना ओळखत बी नाही आहे. गावातले नागरिक म्हटले की एका सामान्य कुटुंबातल्या मोलमजुरी करणाऱ्या परिवाराच्या घर पडलेलं आहे, त्याच्यासाठी ते घर म्हणजे ताजमहल असतं. काका रडू नका, काळजी करू नका, या गावचे हात तुमच्या मदतीला निश्चितपणे धावतील. आम्ही सोबत आहोत तुम्हाला. काय लोकांना आवाहन करणार आहात तुम्ही? आमदारांना काय सांगणार आहेत? सर, आमदार तर कुठे असेल पण तुम्ही माझ्या अगोदर येऊन मला मदत केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. माझ्या वडिलासारखे आहात तुम्ही. हो नाही सर, तुम्ही माझ्या हाकेला धावून आले व मला मदत केली त्याबद्दल तुमचा आभार मानतो सर. मी गावकरी बी येतील, गावात बी माणुसकी आहे, गावातले माणुसकीवाले आहेत. काय वाटतं पाटील? इकडे या जरा, या इकडे या. तुम्ही आहेत, तुम्ही काय मदत? नाही, असं त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. गावातून जी काही फुलाची पाकळी मदत होईल, प्रशासनाच्या अगोदर ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोच होईल. सर्व गावकऱ्याच्या वतीनं थोडी थोडी मदत करून आपण त्यांना सहकार्य करूया, आपण या ठिकाणी एवढं सांगतो मी. या ताईच्या डोळे देखील पाणवलेले आहेत. काय वाटतं ताई हे घटना पाहून तुम्हाला? असं वाटतं का असं कोणावर पण येऊ येऊ नये. नये.
असं मला वाटतं, कारण ते भरपूर गरीब आहे, रोज मजुरी करून खातात ते. त्यांच्याकडे काही त्यांना 2 मुलं आहे, एक मुलगा बाहेर राहतो, एक मुलगा इथं राहतो. पण असं वाटतं का असं कुणावर पण येऊ नये असं मला वाटतं. बरं बरं. काय एक माणुसकीचं काय दर्शन घडवणार आहेत तुम्ही, काय मदत करणार आहेत तुमच्या फुलाच्या पाकळीतून? काही पण करीन मी, माझ्याकडून जे होईल ते. बरं बरं बरं. काय वाटतं ताई? या चांगलं नाही वाटत. शेजारी आमचे शेजारी हा दबले असते तर आम्हाला किती दुःख वाटलं असतं. शेजारी धर्म निभावणार आहेत? हाव देऊ आम्ही काहीतरी मदत एक हात करणार. मदतीचा हाव हं? दुसरा हात पाठीशी. पाठीशी आहे ना? हाव निश्चितपणे हीच आपण आता या ठिकाणी गवळी शिवार म्हणून आहे, शिवरा गाव, आणि हे गंगापूर तालुक्यातलं गाव आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि प्रशांत बम यांचा मतदारसंघ आहे. आपण या ठिकाणी बघू शकता टोमॅटोची खूप मोठी बाजारपेठ म्हणून लासूर आहे आणि या गावातनं 50हून अधिक गाड्या या ठिकाणी येतात रोज आणि टोमॅटोचे पूर्ण भरून जात असतात. आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी आता कसा जगणार आहे पहा. या ठिकाणी वास्तव बघा. आपण बोलबिंदास बोलच्या माध्यमातून प्रशांत बम यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ही दयनीय परिस्थिती आपण दाखवतोय. हे शेतकरी आपल्या सोबत आहेत. काका, पूर्ण टमाट्याच्या शेतीमध्ये पूर्ण पाणी आहे, काय वाटतंय तुम्हाला हे सगळं काही परिस्थिती? सगळं माल जातो ना कामातून जातो, सगळं नुकसान झालंय. म्हणजे आता 1 रुपया या टमाट्यातूून मिळेल नाही मिळत. काय वाटतं तुम्हाला इथं ही सगळी चित्र? सगळं ते होऊन गेलं ना ते आता पाण्यामुळं. कोण आलंय का तुमच्या इथं पाणी करायला? कृषी विभाग, कोण नाही आला, तलाठी, पंचनाम्यासाठी कोणीच आलं नाही? नाही. आमदार प्रशांत बम कुठे आहेत? आता कुठे आता काय आम्हाला काय माहिती. तुमचे आमदार आहेत ना? हा, मग आमदारांनी तर तुमच्या अशा दुःखाच्या काळात यायला पाहिजे ना? यायलाच पाहिजे ना. का आले नाही? मग त्यांची द्यायला माहिती का नाही. मतदान नाही केलं म्हणून नाही आले? मतदान केल्याशिवाय निवडून आला. अच्छा, मतदान सारखं राज्य जर पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी जर मदत करत असेल, 50,500, तर आपल्या महाराष्ट्र सरकारला काय झालंय नेमकं की ही मदत करायला पार केंद्राकडे जावं लागतं आणि त्यावरती विचार विमर्श करावा लागतो. 15 दिवस झाले, विचार आणखीन त्यांचा संपुष्टात येत नाही आहे. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात तुम्ही हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, परंतु आज शेतकरी अक्षरशः पूर्ण पिकं जमीन उद्ध्वस्त झालेली आहे, सर्व पिकं पाण्यात गेलेली आहे. देवेंद्र फडणवीस का आहे तुम्हाला वादा, अशी म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यावरून ठेपलेली आहे. नुकसान भरपूर झाले. हे माझे पूर्ण तंबाटे गेले. बरं, किती नुकसान? 30 गुंठे तंबाटे होते, पूर्ण पाण्यामध्ये. पूर्ण पाण्याने तंबाटे खराब झालेले. 2 ते 3 वेळेस मी तंबाटे तोडले. हेच व्यापारी माझे तंबाटे घेत नव्हते, नो बीट करत होते. त्याच्यामुळे मी तंबाटे तोडले नाही. माझे तंबाटे तसेच पडलेले, या चारीमध्ये तंबाटे टाकले. नुकसान झालं? नुकसान तरी माझं 2-2.5 लाखात नुकसान झाले. आपण बघता या भगिनी आहेत, या गवळी शिवरा गावामध्ये आपण आहोत. या शेंगा आहेत, या भुईमुंगाच्या शेंगा आहेत. अक्षरशः पाण्यामध्ये कशा पद्धतीने झालेल्या शेंगा बघू शकता. हे कोंब आलेले आहेत, हे इथं बघू शकता आपण, कोंब आहेत आलेले पूर्ण. आणि ताई, सगळ्या शेंगा भरल्यात, कसं काय भरल्या? पावसामुळं. पाऊस असा करून राहिला ना, काही करूनच देईना. वावर नुकसान किती झालं आता? हे सगळे नुकसान होईल, सगळे शेंगाचे नुकसान झाले, मक्काचे, तुरीचे सगळे नुकसान व्हायले. सगळे नुकसान झाले. हा, मक्का बी सगळे पडेले खाली, तुरी बी खाली पडेले सगळे. कोंब आले सगळे. हा हा, शेंगा तुम्ही पाहू राहिले. आपण बघू शकता, जवळ दाखवावं, हे असे कोंब आहेत भुईमुंगाचे. या भुईमुंगापासून अनेक जण हे बघू शकता, हे कोंब आहेत असे आलेली. हे कोंब, हे शेतकऱ्याचं नुकसान आहे. म्हणजे माल काढून आणल्यानंतर झाकून ठेवला, शेंगा या ठिकाणी एका ठिकाणी झाकून ठेवल्या, परंतु भुईमुंगाच्या शेंगाला अशा पद्धतीने कोंब आलेले आहेत. मग सांगा, या महाराष्ट्राचा शेतकरी जगणार कसा आहे? आत्महत्या का करणार नाही शेतकरी? अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. किती खर्च केला होता या भुईमुंगासाठी तुम्ही? खर्च भरपूर व्हायला. ते खर्च आता माणसाला माहिती, पण खर्च भरपूर व्हायले. खूप राब. आपण आता शेतकऱ्याच्या बांधावर आहोत आणि शेतकऱ्याच्या शेतीच्या लगत कशा पद्धतीनं नजर पुरणार नाही अशा पद्धतीचं पाणी आहे. आणि जो कांदा आहे, शेतकऱ्यांनी जो लहानाचा मोठा केला आणि कांद्याची चाळ आहे, चाळीमध्ये जपून ठेवला, अचानक पाणी तुमच्या कांद्याच्या चाळीमध्ये घुसलंय. काय म्हणायचं तुम्हाला? ते काय, आम्ही आता भाव वाढत नाही म्हणून ठुले होते ते कांदे, भाव वाढती नाही हिसाबाने, पण ते पाणी आलं चाळीमध्ये. मग आता जेवढे होतं तेवढे सुद्धा चालले गेले ते कांदे. मग आता दिवाळी कशी साजरी करणार? दिवाळी काय आता अशीच साजरी. कशी?
काय आता कांदेच नाही राहिले काल, आता काय कांदेच नाही राहिले, नाही जेवढे होते तेवढे सगळे पाण्यात चालले गेले. पाण्यात गेले. हा. आपले प्रशांत बम आमदार आले इथं? नाही आले. कुठे आहेत ते काय माहिती आता, तुम्हाला माहित नाही? नाही. लोक म्हणता हरवले म्हणून. नाही काय माहितच नाही आम्हाला. माहितच नाही, बरोबर. मग हरवले. काय म्हणायचंय कांद्याची? कांदा शेतकरी एकरी कांदा पिकासाठी एक एकरला शेतकऱ्याला 1 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. पण कांदा पिकाला सुरुवातीपासून भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा तसाच साठवून ठेवला. आणि सध्या स्थितीमध्ये जो मराठवाडाभर जो अतिवृष्टीसारखा पाऊस पडतोय त्याने हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्याच्यात गवळी शिवरा शेतकऱ्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांदा चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे तो कांदा सुद्धा खराब होतोय झालेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या अनुनात नुकसान झालेलं आहे. माझी शासनाला एकच विनंती आहे की हेक्टरी पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना 50,000 रुपये मदत जाहीर करावी. जो कांदा होता त्या कांद्याला कवडीमोल भाव होता, त्यामुळं कांदा साठवून ठेवल्या, योग्य वेळी भाव आल्यानंतर तो कांदा इकावा आणि आपली दिवाळी साजरी करावी ही काही स्वप्न रंगवली होती शेतकऱ्यांनी. पूर्ण स्वप्न जे काही आहे पाण्यात मिसळून गेलेली आहेत आणि शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणी भूमिका घ्यायला तयार नाही. मी आता गवळी शिवरा म्हणून गाव आहे गंगापूर तालुक्यातील आणि आमदार प्रशांत बम यांच्या मतदारसंघातील हे गाव आहे आणि या गावचे शेतकरी आपल्या सोबत आहेत. आमदार प्रशांत बम तुमच्या बांधावर आलेत का? आमच्या बांधावर तर काय आले, पण पाहायला नाही आले, मेले का जिथे म्हणून पाहायला नाही आले. मतदानासाठी ते गावात लोकांच्या पाय पडायला आले. हे गवळी शिवरा पाण्यात गेले, पाहिलं का त्यांनी येऊन? त्यांनी येऊन पाहायला पाहिजे ना, मग यांना हाणायला पाहिजे चांगलं बांबून. अच्छा, कुणाला? परशम आमदारला. हे गाव पाण्यात चाललं, एमआयडीसी घालून राहिला, कोणाला चिरून राहिला एमआयडीसी भूमिहीन करायचे लोक इथं. आणि मग याचं कारण काय? बिना इच्छेतलं कागदपत्र काळे करून राहिले तिकडं, लोकांचे वावर मोजून राहिले, पैसे दिले घ्यायला. काय म्हणणं येतो, यानं येऊन पाहायला पाहिजे नाही, शेतकऱ्याची मान्यता घ्यायला पाहिजे काही गोष्टीला. किती नुकसान झालंय तुमचं? इथं नुकसान 1,00,000-2 लाखाचे नुकसान झाले आमच्या इथं. आणि हे कांदे सगळे पाण्यात गेले, पाहिलं का येऊन कधी? बरोबर. हा, पाहायचं प्रयत्न करायला पाहिजे ना. मतदानासाठी कसं येतो गावामध्ये? हा, लोक बोलायला लागले तर बोलून देत नाही त्यांना. काय कारण याचं बोलायचं? आणि नुसतं मतदानासाठी येतो गावामध्ये, त्याला काही विचार आहे का कोणी विचारणार? निवडणूक झाल्यापासून एकदाही नाही एकदा बी नाही आला तो. आणि बिगारीच्या एमआयडीसी घातली गवळी शिवरा. काय कारण घालायचं एमआयडीसी? बरोबर. लोक मरायला लागले, लोकांना भूमिहीन करून राहिले, पुढे लोकांनी 1-2 एकर वावर घेतले, ते नाही ठेवून राहिले. काय करायचं कारण काय? आता हे पांढरं सोनं आहे, पांढऱ्या सोन्यामध्ये सगळं काळं पांढरं झालेलं दिसतंय. काळं पांढरं सगळं झोपी गेलेले हो साहेब. झोपी ना? हा, ते पाणी तुंबले, पाहायला पाहिजे. हा, शेतातून पूर्ण पाणी, अक्षरशः ही नदी नाही काय नाहीये, या कपाशीतून हे पाणी वाहतंय, अशी परिस्थिती आहे. या बाबाची गाडी फसली काय काका? गाडी फसली, पाण्यामध्ये गाडी फसली. काय म्हणायचं प्रशांत बमला? काय म्हणते तरी? काय म्हणते तरी? चला आपण गाडी नाही. अशी परिस्थिती शेतकऱ्यांची बघू शकता आपण. ही दयनीय परिस्थिती आहे. प्रशांत बम आलिशान बंगल्यात, आलिशान वातानुकूलित गाडीत बसून शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नसतात. शेतकऱ्याच्या बांधावर आल्यानंतरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. शेतकऱ्यांचे विषय अत्यंत संवेदनशील आहे. आपल्याबद्दल बघता आपण किती तीव्र संतापजनक प्रतिक्रिया या शेतकरी बांधवांच्या आहेत. आमदार प्रशांत बम, आता तरी डोळे उघडा आणि शेतकऱ्याच्या बांधावर या. आज शेताची अतिवृष्टी झाल्याने नुकसान झालेले आहे. आमदार साहेब, आज तुम्ही कुठं आहे? काल आमच्या तिथे आमच्या शेतकऱ्याला एमआयडीसी नाही पाहिजे, तरी पण तुम्ही इथे अधिकारी धारताय मोजणीसाठी. आणि आज तुम्ही इथं येऊन बघा ना आमची किती नुकसान होते. हा रस्ता आहे, रस्ता आजपर्यंत क्लिअर झाला नाही आणि आज उद्या आम्ही या रस्त्याने जाऊ शकत नाही. याला जबाबदार कोण आहे? जर नेते तुम्ही घराच्या बाहेर निघत नसन तर आम्ही जनता ही काही शांत बसणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने, लोकशाही पद्धतीने आंदोलन करू, त्यानंतर आम्ही नेपाळ सारख्या रस्त्यावर उतरू. ओला दुष्काळ बाबतीत काय म्हणणार आहेत तुम्ही? आज सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे. आज शेतकऱ्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाहीये. बघा, आपल्या गंगापूर तालुका असो, महाराष्ट्रावर असो, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि असे पाहता प्रत्येक तालुक्याचे आमदार, प्रत्येक त्यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी प्रत्येक गावात जातात, व्हिजिट करतात, बांधावर जातात. पण आपला आमदार हरवला का काय असं आमच्या गंगापूर तालुक्याला खंत वाटते. बऱ्याच दिवसापासून या दुष्काळ परिस्थिती चालू आहे. आता बघा माझ्या मागे इकडे शेतकरी, शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. तिकडून बगीचा आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. आणि आपला आमदार या ठिकाणी नुसतं बोलबच्चन करतो का इकडे शेती मी व्हिजिट दिली, तिकडे व्हिजिट गेली, बांधावर गेलो, इकडे गेलो, याचे पंचनामे करा, त्याचे पंचनामे करा. आजपर्यंत
कोणताही अधिकारी, महसूलचा अधिकारी, तलाठी असो, एडीएम असो, तहसीलदार असो, गंगापूरला एकही अधिकारी कोणत्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला नाही. आणि आमदार सांगतात का आम्ही पंचनामे केले, हे केले, ते केले. मग कुठं गेले पंचनामे? काय मग करायचं आम्ही शेतकऱ्यांनी? बघा ना तुम्ही, इतकं पाणीच पाणी झालंय. आज रात्री 2 दिवसापासून इतका पाऊस चालू आहे आणि एकही अधिकारी गावात नाही. आमच्या गौळशूर बम हे कर्तव्यदक्ष आमदार आहे का निष्क्रिय आहे? निष्क्रिय आमदार आहे. ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतः हे सगळं येऊन लक्ष घालायला पाहिजे. लोकांची घराची पडझड झाली, इथं शेतीचं सगळं नुकसान झालं, परंतु ते तर कुठे मुंबईत जाऊन बसले, कुठे काय माहित नाही. बम यांनी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या संदर्भामध्ये एक पोलखोल केली होती त्यांच्या भ्रष्टाचाराशी संलग्न. ती पोलखोल मध्ये लक्षवेधी त्यांनी लावली होती. अर्धा तास पार पोपटासारखे ते पार छान बोलले, पुराणीशी घेऊन बोलले. साबणा खाल्या, काय काय खाल्लं, झाडू खाला, काय काय खाल्लं, ते पार विश्लेषणात्मक बोलले, अभ्यासू वृत्तीने बोलले. प्रशांत बम जसे लक्षवेधी संपली आणि दुसऱ्या दिवसापासून मनपा आयुक्ताचा भ्रष्टाचार देखील संपला. कुठल्याही प्रिंट मीडियाला, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमाला प्रशांत बम यांनी कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद दिला नाही. नंतर तो भ्रष्टाचार या अतिवृष्टीसोबत जसा वाहून जावा शेतकऱ्यांचं पीक, तसा तो मनपा आयुक्ताचा भ्रष्टाचार देखील वाहून गेलाय. त्यामुळं प्रशांत बम यांना जर आमच्या बोलबिंदास बोलमध्ये आम्ही जो आरोप करतोय, प्रशांत बम तुम्ही भ्रष्टाचार मनपा आयुक्त यांचा दाबलेला आहे, हा आरोप आम्ही त्रिकालबाधित सत्य समजतो. आणि तुम्हाला जर हा आरोप त्रिकालबाधित सत्य मान्य नसेल तर तुम्ही बोलबिंदास बोलमध्ये मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा करोडो रुपयाचा काढलेला घोटाळा, तुमच्याकडे जे पुरावे आहेत, बोलबिंदास बोल सोबत एक बोलबिंदास बोल करा. नाहीतर तुम्ही जनतेच्या नजरेमध्ये भ्रष्टाचार काढायचा आणि त्याच्या आडून दुसरं काहीतरी साध्य करायचं, असेच आमदार आहात हे आम्ही ग्राह्य धरू. बोलबिंदास बोलच्या माध्यमातून कुणी मंत्री असो, कुणी आमदार असो, कलेक्टर असो, आपण प्रत्येकाची पोलखोल करत असतो. जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी, तुम्ही पदभार घेतल्यापासून शेतकऱ्यांना जिल्ह्यातील वाऱ्यावर सोडलेला आहे. दिलीप स्वामी, तुम्ही आलिशान कार्यालयामध्ये बसून आलिशान वातानुकूलित हवा घेण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बांधावर या. तुमचा कुठलाही महसुली भाग असेल, तुमचा कृषी भाग असेल, कुठलाही विभाग या शेतकऱ्याच्या बांधावरती आलेला नाहीये. नेमकं हा पगार तरी तुम्हाला, तुमच्या कर्मचाऱ्यांना तरी कशासाठी दिला जातो, असा प्रश्न माझा नव्हे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना पडलेला हा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत हे म्हणजे खरे तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जबाबदार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तुम्ही आहात. कारण की तुमचा कुठलाही प्रशासनातला घटक या शेतकऱ्याच्या बांधावरती काम करताना दिसत नाहीये. संकटाच्या विळख्यात माझा शेतकरी राजा आज इथं सापडलेला दिसतोय आणि संकटाच्या चक्रीव्यूहातून काढण्यासाठी तुमचा अहवाल, तुमचा पंचनामा, तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशांत बम